मित्रांनो, सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि या काळात ताज्या हिरव्या भाज्या मिळणं थोडं कठीण होतं. पण अशा परिस्थितीत एक भाजी आपल्याला बाजारात नेहमीच दिसते. ती म्हणजे चवळीच्या हिरव्या शेंगा. या शेंगा पाहिल्या की अनेकांना त्या लगेचच विकत घ्याव्याशा वाटतात, कारण त्या चविष्ट आणि पौष्टिकही असतात. परंतु मित्रांनो, आजकाल बाजारामध्ये अशा काही शेंगा विक्रीला येत आहेत, ज्या मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड्स आणि केमिकल्सचा वापर करून तयार केल्या जातात. त्यामुळे या दिसायला ताज्या आणि आकर्षक वाटल्या तरी त्यामध्ये रसायनांचं प्रमाण जास्त असू शकतं. अशा शेंगा खाल्ल्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढते आणि पुढे जाऊन विविध आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच जर तुम्हाला चवळीच्या शेंगा खायला आवडत असतील तर त्या खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. योग्य पद्धतीने आणि योग्य निवड करून जर तुम्ही या शेंगा घेतल्या तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल आणि कोणताही त्रास होणार नाही. विशेषतः सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या म्हणजेच देशी आणि नैसर्गिक शेंगा ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. खेड्यांमध्ये विशेषतः पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंमध्ये शेतकरी आपल्या शेतात या शेंगांचं उत्पादन सेंद्रिय पद्धतीने करतात आणि त्यांचा वापर घरगुती आहारात करतात. त्यामुळे त्या अधिक सुरक्षित आणि पौष्टिक असतात. मात्र शहरांमध्ये अशी शुद्ध आणि सेंद्रिय भाजी सहज मिळणं कठीण असतं. त्यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांनी या शेंगा घेताना काही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. याशिवाय चवळीच्या शेंगांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे ज्या लोकांना मधुमेह म्हणजेच डायबिटीज आहे त्यांनी या शेंगा खाव्यात का नाही, किती प्रमाणात खाव्यात याबद्दलही अनेकांना शंका असते. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चवळीच्या हिरवा शेंगा खरेदी करताना कोणत्या चुका टाळाव्यात, योग्य शेंगा कशा ओळखायच्या आणि त्या खाण्याची योग्य पद्धत काय आहे. तसेच मधुमेह असलेल्या लोकांसाठी या शेंगा योग्य आहेत का हेही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. चवळीच्या हिरव्या शेंगा म्हणजेच ग्रीन काउप्यू पोड्स प्रथिने, फायबर, जीवनसत्वे AC आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहेत. या कोवळ्या शेंगांची भाजी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते, पचनक्रिया सुधारते, हृदय निरोगी राहतं आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होतं. यातील पोषक तत्वे हाडे मजबूत करण्यासही मदत करतात. चवळीच्या शेंगांमध्ये फायबर आणि प्रथिनांचं प्रमाण भरपूर असतं, जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात. यातील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पोट साफ राहतं. कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे चवळी खाल्ल्यावर बराच वेळ पोट भरलेलं राहतं, ज्यामुळे अति खाणं टाळलं जातं. यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाचं आरोग्य सुधारतात, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवतात आणि रक्तदाब संतुलित राखण्यास मदत करतात. शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा हा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे स्नायू बळकट होतात आणि शरीरातील थकवा दूर होऊन ताकद मिळते. कॅल्शियम आणि इतर खनिजांमुळे हाडे मजबूत होतात, ज्यामुळे सांधेदुखीच्या रुग्णांना आराम मिळतो. चवळीच्या कोवळ्या शेंगांची उसळ किंवा भाजी करून नियमित आहारात समावेश करणं आरोग्यासाठी चांगलं आहे. चवळीमध्ये उच्च प्रथिने आणि कमी चरबी असते. यातील पोषक तत्वे मधुमेह आणि इतर गंभीर आजारांवर गुणकारी आहेत. ताज्या शेंगांची भाजी केली जाते तर वाळलेल्या दाण्यांचा म्हणजेच काळा डोळा असलेला वापर उसळीसाठी केला जातो. चवळीच्या शेंगांची सुकी भाजी, रस्सा भाजी आणि काही लोक यात टोमॅटो, लसूण घालून चवळी फ्राय देखील बनवतात. शेंगाची सुकी भाजी आणि रस्सा भाजी यांसारखे विविध प्रकार आवडीने खाल्ले जातात. चवळीची लागवड ही डिसेंबर मध्यापर्यंत केली जाते आणि त्यासाठी प्रति हेक्टरी 25 ते 20 किलो बियाणं लागतं. चवळीच्या शेंगा ताज्या स्वरूपात किंवा वाळलेले दाणे या दोन्ही प्रकारे खाल्ल्या जातात, ज्याला ग्रामीण भागात लोबिया असंही म्हणतात.